नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे भूक. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपार झाली तरी पाऊस काय उजडायचं नाव घेत नव्हता. राधाक्का आपल्या 4 पोरांना झोपडीत घेऊन पाऊस उघडण्याची वाट बघू लागली. तीन मुलं जरा थोडी मोठी होती, पण जे बारकं होतं ते अजून तिच्या अंगावर पीत होतं आणि तिचा नवरा त्यांना सोडून दारूच्या नशेमध्ये कुठं निघून गेला होता त्याचा तपास नव्हता. आज 6-7 महिने झाले तो काय घरी परतला नव्हता आणि ही बिचारी पोली बाळंतीण होती. तेव्हापासून जेवढं घरात होतं ते आत्तापर्यंत तिनं खाल्लं आणि मग शेजारी पाजारी कुणी तिला कधी जेवण दे, कधी अन्नधान्य दे, असं करून शिळपाकं दे, असं करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला होता. रखमा डोळ्यात प्राण आणून नवऱ्याची वाट बघत होती. सकाळी तरी येईल, दुपारी तरी येईल, संध्याकाळी तरी येईल, पण तिच्या नवऱ्याचा तपास नाही. कुठं परागंदा झाला होता देव जाणे. आणि अशातच आता तिच्या घरातलं सगळं संपलेलं होतं. एक आपली कशीबशी खोली होती आणि त्या खोलीमध्ये ही 3-4 लेकरं घेऊन रखमा राहत होती. हे अंगावरचं दूध तिच्या त्या काळजीनं जणू आटत चाललेलं. लहान लेकरू तिला चिटायचं, पण तिला पाणा काय आता फुटत नव्हता. एकदा तसंच झालं. त्या पावसाच्या रिपरिपीमध्ये तिला कुठं बाहेरही जाता येईना. लेकरं आई भूक लागली, आई भूक लागली म्हणून रडायला लागली. बिचारी डोळ्यातून सुद्धा आसवाच्या धारा तिच्या व्हायला लागल्या. सगळी डबे तिनं पालथे घातले आणि मग पिठाच्या डब्यामध्ये तिला एक वाटीभर ज्वारीचं पीठ सापडलं. तसंच आता लेकरांना गंजी तरी करावी म्हणून तिनं उठली. कोनाड्यातली 3-4 लाकडं चुलीमध्ये घातली आणि कागदाचा बोळा आणि जुन्या चिंध्या घालून कशीबशी चूल पेटवली. मोठ्या पातेल्यामध्ये 2-4 तांबे पाणी घालून आधान ठेवलं. त्यात थोडं मीठ टाकलं आणि जशी पाण्याला उकळी आली तसं ते पीठ त्याच्यावर भुरभुरून पातळ गंजी तिनं तयार केली. तसं लेकरांचे डोळे लकलकायला लागले की आता आपल्याला खायला मिळणार म्हणून 3 पोरं पटापट उठली आणि जर्मनच्या ताटल्या घेऊन आई पुढे सारू लागली. आई प्रत्येकाला अरे थांबा बाळानो, अरे थांबा बाळानो. पण प्रत्येकाला भूक लागली होती. पोटात आगीचा डोंब उसळला होता. काय करणार ती तरी बिचारी. आणि मग ते कशी तरी गंजी तिनं आटवली आणि पळीनं प्रत्येकाच्या ताटामध्ये एक पळी तिनं टाकली. बिचारी पोरं भुकेनं काहूर झालं माजरेल त्यांच्या पोटामध्ये. ती तशी गरम ताटली घ्यायला गेले तसे जर्मनचं ताटल्या चरचरा हाताला भाजल्या तशी पुन्हा खाली ठेवून दिली. पण पुन्हा तोंडानं फुकू ते गंजी खायला लागले. ती डोळ्यानं बघत होती. वाढतं वय पोरांचं आणि आज सकाळपासून त्यांच्या पोटात काही नव्हतं. मजुरी करायला बाहेर पडावं म्हटलं, कुणाकडे किंवा काही मागायला जावं म्हटलं तरी पाऊस उघडण्याचं चिन्ह दिसेना. कडाकड विजा चमकायला लागल्या. अशातच संध्याकाळ झाली आणि पोराने ती गंजी पिऊन कशी तरी कोनाड्यात तशीच झोपून गेली. थोडा वेळ पाऊस उघडल्यासारखा झाला. तेव्हा ना फार 5 वाजले होते, पण आभाळामुळं हा काळोख पडलेला होता. शेवटी पाऊस थांबला आणि हळूहळू नदीच्या पाण्यालाही उतार लागलेला होता. कधी मासे असे त्या गाळामध्ये उड्या मारत यायचे आणि मग त्या नदीच्या किनाऱ्यावर पसरायचे
आणि बऱ्याच वेळेला ती असे ताटं घेऊन जायचे किंवा गाळणी घेऊन जायचे, मोठे झारी असायची आणि त्या झारीमधून ते मासे असे एका बाजूला चिखलातून बाहेर काढायचे आणि स्वच्छ धुवून पुन्हा ते घरी त्याची भाजी बनवायची. हे तिला माहीत होतं. त्या दिवशी जशी पावसानं उडीप दिली तसं तिनं मोठ्या 2 पोरांना उठवलं. मोठे म्हणजे पहिलं 10 वर्षाचं असेल आणि त्याच्या घरचं 8 वर्षाचं असेल. ते म्हणले, बंड्या जा रे, बघ बरं कुठं चिंगड्या मिळतात का. तसंच ते पोरगं उठलं आशेनं आणि नदीवर गेलं. गेल्यानंतर बरेच मासे, चिंगडे असे बारके बारके मासे असे नदीच्या प्रवाहाबरोबर आलेले पण बाहेर पडलेले. त्यांना घाई उचलले. दोघा भावाभावांनी चांगलं ताट भरून चिंगड्या आणल्या आणि मग चिंगड्या आणल्यानंतर त्यात एक वामसारखा काहीतरी मासा मोठा लांबडा सापडला. तो त्यांनी घेतला आणि आले. घरी आल्यानंतर तिनं पाहिलं की भरपूर मासे सापडलेत. मग तिने घमेलं घेतलं, लोखंडी खळाखळा धुतलं आणि तिला वाटलं वामसारखा मासा आहे. तिने घेतलं आणि चिरून त्याची वेगळी भाजी करूया म्हणून तिनं ते वेगळं ठेवलं आणि थोडंसं तेल होतं बाटलीमध्ये, गोडं तेल टाकलं, तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि ते चिंगड्या एका बाजूला केल्या आणि दुसऱ्या भगुल्यामध्ये, पातेल्यामध्ये तिनं तो वामसारखा दिसणारा मासा केला. आणि इकडं लेकरांना भूक लागली होती, भाकर तर नव्हती आणि तसेच ते चिंगड्या, छोटे मासे ते मुलं खायला लागले आणि आई मोठा मासा दे, आई मोठा मासा दे म्हणून मोठ्यानं ते हट्ट धरला. तसं रखमानं त्याच्याही ताटामध्ये 2 फोडी टाकल्या, धाकट्याच्या ताटामध्ये टाकल्या आणि मग म्हणलं, आई याला तर काटाच नाही, खा बाबा म्हणली, पण सावकाश खा, लागला बिगला तर बघा. आणि ही पोरं भुकेच्या तडाख्यात भराभर खायला लागली आणि खाऊन ती लेकरं झोपी गेली. हिनं पण 2 घास पोटात घातले आणि त्या बारक्याला थोडंसं अंगावर पाजलं, अंगावर त्याच्या धडून टाकलं आणि मांडीवर घेऊन त्याला थापटायला लागली. थापटत असतानाच ते बारकंही झोपून गेलं आणि मग तिनं त्याला खाली टाकलं आणि पाठीमागं सरून भिंतीला पाठ टेकून ती दरवाजाकडं पाहत राहिली. एव्हान आता अंधार पडलेला होता म्हणून तिनं दरवाजा लावला आणि विचारामध्ये डोकं पाठीमागं टेकून डोळे मिटून परिस्थितीचा विचार करू लागली. किती दिवस आता असं चालणार. मला घराच्या बाहेर पडलं पाहिजे, माझ्या पोरांसाठी मला काहीतरी काम केलं पाहिजे हा विचार चालू होता. आज कसं तरी भागलं, पण उद्याचं काय हा भला मोठा प्रश्न तिच्यापुढं उभा राहिला. आणि का कुणास ठाऊक अचानक तिच्या मनात प्रश्न आला, एक शंका आली की आपण जो वाम म्हणून केलेला मासा होता तो खरंच मासा होता की एखादा साप बीप मरून पडलेला आपण केलेला आहे. तिला काही सुचेना आणि मग तिला दरदरून घाम फुटला. काय करावं, डोकं तोंडावर पदर घेऊन तोंडावरचं पदर ती घाम पुसायला लागली. अंग थंडगार पडलं आणि घळाघळा डोळ्यातून पाणी यायला लागलं. लेकरांवर तिने नजर फिरवली. लेकरं शांत झोपलेली होती आणि मग पायात अवसान आणून, अंगात बळ आणून तिनं पोरांना उठवलं. पण बिचारी पोरं खूप वेळानं जेवण मिळाल्यामुळं आणि ते पावसात भिजल्यामुळंही थंडीनं काकडून गाढ झोपलेली होती. पण तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिला असं वाटलं की काहीतरी अघटित झालेलं आहे. अंधारात आपल्याला दिसलं नसेल, पण आपल्या लेकरांचा जीव तर नाही ना जाणार. नक्की काय झालं आहे. अंग थरथरायला लागलं, तिला चक्कर यायला लागली. तशीच पोरांना उठवायला लागली, वेड्यासारखी हलवायला लागली. पण पोरं काय उठायची नाव घेईना. शेवटी तिनं घाईघाई उठली आणि माठातलं पाणी घेतलं आणि पोराच्या त्या 2 पोरांच्या तोंडावर शिंपडलं. तशी पोरगं खडबडून जागी झाली आणि मग काय आहे, काय झालं, का पाणी मारलंस. दोन्ही पोरं उठून उभं राहिली आणि मग तिच्या जीवात जीव आला आणि डोळ्यावाटे आनंदाश्रू वाहू लागले. ती 2-3 मुलं तिनं हृदयाशी घट्ट धरली आणि
गळागळा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला वाटलं खरंच भूक किती मोठी असते. भुकेसारखं मोठं कोणीही नाही. आणि परमेश्वरा, आज तू माझ्यावर दया दाखवलीस, मोठ्या संकटातून मला वाचवलंस आणि ही भूक कुणाच्याही नशिबी येऊ नये अशी तिनं देवापुढं प्रार्थना केली. आणि 4ही लेकरं जवळ घेऊन रखमा झोपेच्या आहारी गेली. धन्यवाद. कथा संपली, पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.